राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा, सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. करून त्याची नोंद गाव नमुना जो आहे म्हणजे एक मध्ये घ्यायची, एक नवीन कार्यपद्धती शासनाला आणलेली, जेणेकरून जो जो रस्ता आपण मोकळा करून दिलाय तो कायम स्वरूपी राहणार आहे गावाच्या नकाशावर. आणि कसं आहे का, आपल्या गावातले शेतकऱ्यांनी रस्ता करण्यासाठी सहकार्य केलं, त्याच्यामुळे एका दिवसात हा रस्ता झाला. तर सगळ्या गावात शेतकरी असं नसतं, काय काय आपलं आडकाठी घालतात, काय काय आपल्या रात्रीचं राजकीय विषयावर आपली काहीतरी पोळी करून घेतात. त्याच्यामुळे आता एक नवीन त्यांचं आपलं जे काय आहे यांची योजना ते समजून आता आपण एक नवीन केलेली आहे. त्या दिवशी महसूल मंत्र्यांनी सगळ्याबद्दल सांगितलेलं आहे आणि आपल्या कलेक्टर साहेबांनी सुद्धा मीटिंगमध्ये याबद्दल सांगितलेलं आहे. जे जे शेतकरी हे शेत रस्त्यांवर, पाण्याच्या रस्त्यांवर, शिव रस्त्यांवर अतिक्रमण करेल त्याच्याबद्दल आम्ही मंडल अधिकाऱ्यांचा अहवाल मागून घेऊ आणि आपल्याकडे तक्रार जेव्हा येईल काय ह्या शेतकऱ्यांमुळे झालेला आहे, शेतरस्ता बंद पडलेला आहे, तर त्या शेतकऱ्याचे सगळे शासकीय लाभ, त्याच्यामुळे त्यांचं रेशन कार्ड असेल, त्यांचं आधार कार्ड असेल, त्याची काही लाडक्या बहिणी असतील, कुठले PM किसान असेल, त्यांची तुम्हाला जी नुकसान भरपाई येते, विमा असेल, पीक विमा असेल, तुमचं फार्मर आयडी असेल, हे सगळं आपण बंद करणार आहे. जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये समजूत आम्हाला हलवून त्यांच्या समजूतदारपणा जाहीर करायला लागते. म्हणजे काय होईल की तहसील आम्ही शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिक जे आहेत आपल्या तालुक्यात त्यांच्यासाठी सुद्धा आहोत आणि आमचे विषय तिकडे जास्त आहेत. तर त्याच्यामुळे जे मुख्य विषय आहेत ना ते मागे पडत राहतात या रस्त्याच्या विषयावर. आणि एक रस्ता गेला की दोन तीन दिवसांनी परत तो मोडायचा, परत सारखं जावं लागतं आणि मागणी लोकांची असते की तहसीलदारने स्वतः यावं. कारण की शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतीसाठी विश्वासार्ह ठिकाण वेदांत मशिनरी स्टोअर्स. मोटर पंप, ड्रिप, स्प्रिंकलर आणि पाईप्स होलसेल दरात उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवा. आजच संपर्क करा 9970 74 98 51, 8605 05 84 86, 80 80 48 27 43.